क्रिकेट का महासंग्राम हम देखने जा रहे हैं। चलिए, एक तरफ बल्लेबाज सुनील आए हैं, एक तरफ तो एक तरफ हितेश आए हैं। सुनील हितेश की जोड़ी है तो गेंदबाज पर है समीर। मैच ऑन, टीवी ऑन रखिए, मुकाबला ऑन होने जा रहा है। दोनों टीमें पैकेज की तरह है का मैच ऑन, टीवी ऑन रखिए। हितेश के लिए पहली गेंद समीर द्वारा, टप्पा गिरने के बाद रफ्तार निकलती विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। भरत सर जी, ये मुकाबला है ना, एक कट टू कट और एक लाजवाब हमें देखने को मिल जाएगा। अगली गेंद हितेश के लिए आती हुई समीर द्वारा, शॉट गिनती ऑफ स्टंप पर गए, गेंद को फील्ड किया, गेंद फाइनल एक पर जारी है। खिलाड़ी है, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। गेंद सी मारेगा बाहर, 4 रन। रत्नागिरीचा संघ आहे आणि इथे मात्र नॉट आउटचा इशारा तो अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली होती आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर बागमंडळा विभाग श्रीवर्धन म्हणजे रायगडचा संघ, एका साईडला रत्नागिरी आहे, एका साईडला रायगड आहे, अशी आपण मॅच म्हणू शकतोय. कारण मी म्हटलं असे बरेचसे संघ आपण या 3 दिवसामध्ये पाहिलेत. रत्नागिरीचे पाहिलेत, त्यानंतर जवळपास सिंधुदुर्गाचा देखील आपण टीम पाहिली. या ठिकाणी इनसाइड आउट खेळला जातोय, त्या ठिकाणी फटका काही काळ हवेत होता, मात्र फील्ड त्या ठिकाणी नाही आहे, सिंगल मिळेल. तर काही आपल्या वसई पट्ट्यातील संघ देखील पाहिलेत. मी म्हटलं की आज मंडणगड प्रीमियर लीग बऱ्याच ठिकाणी झाले, नारंगीच्या मैदानावर देखील मंडण. जहीर सही कहा सर जी। अगली गेंद समीर की, ऑफ स्टंप के बाहर गेंद है, दोनों हाथ खुलते हुए ऑफिशियल अंपायर की वाइट का इशारा आता हुआ। एक्स्ट्रा रंग के साथ रंग संख्या में बढ़ोतरी, रंग संख्या 6 रनों पर जाती हुई और अपनी में एक सामने सामने बहुत बार खेल चुकी है। अगली गेंद बेहतरीन शॉट है, गेंद लॉन्ग ऑन रिजन पर आती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर। बेहतरीन विकेट, आंखों ही आंखों में इशारा हो गया और 2 रन को चुरा लिया दोनों बैटर ने। एक तरफ है हितेश, एक तरफ है सुनील, एक लाजवाब रन जाएंगे आप। नक्कीच नक्कीच जहीर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते त्या ठिकाणी, कट करतोय, आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतो. इथे देखील गॅप मध्ये हा चेकून जाईल, सरळ 4 धावांसाठी चौकार षटक या ठिकाणी पूर्ण केलाय आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी येतो मिस्टर राज. चांगला चेंडू हाताळला गेला, बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेस बॅटर पासून थोडंसं लांब राहिलं गेलं कारण कुठल्याही प्रकारचा फुटवर्कचा अभाव त्या ठिकाणी जाणवला नाही हितेश मार्फत. बॅकफुल जाऊन ऑन साईडला खेळला जातोय, डीप लॉंग ऑनच्या दिशेनं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो, एसटीवर आढळला जातोय तो थ्रो, 2 धावा. इथे आणखीन एक धाव मोजावे लागेल. रॉंग एंडला थ्रो केला गेला होता, मात्र कुठेतरी मागे पाहिलं त्या ठिकाणी बॅटरनं. स्वतःला सेव्ह करण्या अगोदर असं वाटलं होतं त्याला की नॉन स्ट्राइक एंडला थ्रो जाईल आणि त्या ठिकाणी मात्र हितेश बाद होईल की काय अशी चिंता कदाचित त्या बॅटरला जाणवत होती, मात्र कुठेतरी तो प्रयत्न फसला गेला. रनिंग बिटवीन विकेटमध्ये कमी पडला गेला. फलंदाज बाजूला त्या ठिकाणी वाजवलं आमच्या डीजेनं, मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12, मात्र घरी जायची घाई नाही आहे कुणालाच. आउटसाइड लेग स्टंप पंच वळतायत, फाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. जहीर बऱ्याचशा पाहिल्यात, आजच्या दिवसातील आपण विकेट बदलले, आजच्या दिवसाची विकेट वेगळी आहे. 3 दिवसामध्ये ज्या मॅचेस झाल्या त्याची विकेट वेगळी होती, आजच्या दिवसाच्या मॅचेस होता येईल ती मात्र विकेट वेगळी आहे. त्यामुळे मी जहीर हे देखील वाक्य म्हटलं होतं की संध्याकाळचं सत्र म्हणजे ज्यावेळेस ड्यू फॅक्टर या मैदानावर, कारण थोडासा ग्रास आहे, गवत आहे या खेळपट्टीवर, वेगवान गोलंदाजासाठी हे गवत भरपूर काम करेल मी तर म्हणेल. सही कहा सर जी। राज की अगली गेंद, खत्मों का इस्तेमाल कर खेलना चाहते थे, बैट का इस जगह गेंद शॉर्ट टर्मान पर ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन के साथ बल्लेबाज आगे पहुंचाते हुए टीम को, इसको जाप होता हुआ 17. इसके बाद रटाटे 11 टीम कॅप्टन आणि शार्वी 11, शार्वी 26 टीम कॅप्टन. आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा, एक्स्ट्रा रन के साथ रंग संख्या में वृद्धि, रंग संख्या 18। सुजीत अगली गेंद के तैयार, आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद ने हवाई सफर की है, गैप में है और गेंद निकल जाएगी। देख लो अंपायर का क्या निर्णय आएगा। अगदी तो चेंडू पडला गेला. जहीर जबरदस्त ते फिल्डर असता तर नक्कीच तो कॅच होऊ शकला असता. यावेळेस क्लिंग बॉल, दांडी गोल, जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्ट बॉल होता आणि या शॉर्ट बॉलला मात्र पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. आउटसाइड लेग स्टंपच्या बराचसा बाहेर हा चेंडू टाकला गेला. पंचांकडून वाईटच्या त्या ओव्हरपर्यंत रंगल्या होत्या, असं देखील चित्र आपण कालच्या दिवसामध्ये जहीर पाहिलं होतं.
मात्र रात्रीचे क्षण. मोठा फटका आहे, शॉर्ट बॉल, आणि या शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा. शॉर्ट बॉलला सरळ फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 31, 5 गेंदों का खेल आना बाकी. अमोल गेंदबाजी पर है. मतलब प्रीमियर लीग में लाजवाब गेंदबाजी, उनके बर्थडे की जानी से भी इस टूर्नामेंट का आगाज भी इस मैदान पर किया गया था, मगर आज इस मैदान पर गेंदबाजी का जलवा भी करना होगा अमोल को. अमोल की अगली गेंद ऑन साइड पर गेंद को खेला कैप में, चल जाएगी सीमा रेखा बाहर. 1 बाउंड, 4 रन. कमांडी है. फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे हितेश कडून. वेल डन. फुल ऑफ लाईन मिस्टन्स टू काय फटका खेळायचा होता, मात्र फटका फसतोय त्या ठिकाणी. जवळपास पर्यंत दोघांनी एकही चेंडू फेस केला नाहीये. एका साईडला कुणाल आहे तर एका साईडला हरमेश, आणि दोन्ही बॅटर फ्रेश बॅटर आहेत. फुलटॉस चेंडू ऑफ साईडला चेंडूला खेळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं. मिड ऑफ रिझन मध्ये केलं गेलं. फेकी देखील चांगली पाहायला मिळाली त्या ठिकाणी, मात्र कुठेतरी तो थ्रो आहे तो अगली गेंद खेलते यार. शॉर्ट गेंद थी, पुल की है, पावरफुल है. गेंद जाएगी सीमा रेखा बाहर. 6 रन. कमांडी है. पलीकडची धावसंख्या या मैदानावर असं म्हटलं जातं की कुठेतरी नक्कीच समाधानकारक धावसंख्या असं म्हटलं जातं या मैदानावर, आणि ती धावसंख्या ओलांडली आहे ती म्हणजेच श्रीवर्धन या टीमनं. पुन्हा एकदा पुलचा फटका आहे, मात्र या ठिकाणी प्रोडक्शनला फिल्डर डीप मिड विकेट रिझर्व मध्ये आहे. चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. स्ट्राईक एंडला थ्रो, मात्र इथे 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 मात्र या शेवटच्या चेंडूवर रनआउटची विकेट मात्र मिळली जाईल. 43 वरून इथून मात्र संघ पोहोचला गेला 45 या धावसंख्येवर, आणि जवळजवळ 46 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत मायरा 11 मंडणगड या टीमला. 40 रनों का लक्ष्य का पीछा करना है. ये खिलाड़ी ने इस बल्लेबाजी, इस मैदान पर बल्लेबाजी का जलवा बिगड़ा है, मगर आज करने की जरूरत है. आर्यन गेंदबाजी पर है. परसों के दिन हमने मंडे के दिन देखा था आर्यन बोईर को, मगर आज ये छोटा आर्यन क्या अपनी टीम के लिए गेंदबाजी का जलवा बिगड़ेगा. स्ट्राइक पर अमोल, मीन नॉक स्ट्राइक पर है. पहली गेंद अमोल के लिए आती हुई आर्यन द्वारा. शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर गेंद को खेल दिया एक्स्ट्रा बाउंड्री लाइन के बाहर. लाजवाब चौका आता हुआ अमोल के बल्ले से. कमांडीज है. आर्यन की अगली गेंद अमोल के लिए आती हुई. अब शॉर्ट गेंद थी, सफल होकर खेलना चाहता. गेंद ने उछाली, खिलाड़ी है शॉर्ट वाइड लेग पर ले लिया. क्या जवाब मिलता हुआ, एक तुम्हारी एक हमारी. बल्लेबाज कौन? कमांडीज है. इथून मात्र खरोखरच हे टार्गेट अचीव करणं थोडंसं अवघड आहे, मात्र कठीण नाहीये. इतकंही कठीण नाहीये. या धावसंख्या होणार नाहीये अशातला भागच नाहीये. ही धावसंख्या का होणार नाही, होणार ही धावसंख्या, मग त्यासाठी तुम्हाला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कारण समोरच्या टीमने देखील 18 चेंडूमध्येच या धावा बनवल्या आहेत. हे लक्षात असणं गरजेचं. यावेळेस चेंडू आउट ऑफ द रोप. 6 धावा षटकार. 48 धावा करायच्या आहेत ही पूर्ण कल्पना मात्र या टीमला आहे, आणि त्यानुसार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, एका साईडला फटके देखील येत आहेत आणि एका साईडला विकेट देखील पडल्या जात आहेत. काय गोलंदाजी आणि काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जहीर बाईक विशाल आए नहीं बैठे मैदान पर. अब गेंदों का खेल बचा है मैदान पर. 14 रन आने बाकी है. 36 की दरकार है. 14 गेंदों का खेल आना बाकी है. विशाल के लिए अगली गेंद. बेहतरीन शॉट है. वारिश लॉन्गर पर गेंद को फील किया जाएगा. 1 को 2 में नहीं. कॉलिंग अच्छी है, होना भी चाहिए. यस नो वेट. ये कॉल टूटा, आपका सपना टूटा, आप मैदान के बाहर चले जाएंगे. त्यामुळे कुठेतरी धावसंख्या नक्कीच फलकावर आहे 11, तरी देखील कुठेतरी ते प्रेशर असेल का. सुरेख फटका, स्विच हिटचा फटका आणि अतिशय देखणा फटका. षट म्हटलं तर रायगड आहे. लांबून हे दोन्ही संघ आलेत. यावेळेस पूर्ण फोर्सनं पूर्ण ताकदीनं हा चेंडू खेळायचा होता ऑन साईडला, मात्र एक 11 मंडणगड या टीमचं. असं नाहीये की हा संघ देखील शांत बसलाय. चांगला फटका आहे. आडव्या बॅटनं मात्र टर्न केलं चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. बाउंड्री लाईन जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं. फक्त सिंगल मिळेल, फक्त एकच मिळेल या फटक्यावर. सही कहा सर जी. मीम की स्ट्राइक पर बल्लेबाज है. क्या हुआ, पहली गेंद खेलने गए और क्या सुशील का सिक्सर देखने को मिला था. 10 गेंदे 28 रनों की दरकार है. अगली गेंद ऑफ स्टंप के बहुत बाहर गेंद है. वाइड का इशारा. एक एक गेंद पर समीकरण चेंज होगा, एक एक गेंद पर प्रेशर होगी.
कुणाल अगली गेंद फेंकने तैयार। शॉर्ट गेंद थी, वेरिएशन था, लाजवाब गेंद गुड लाइन से उछाल लेती हुई, जागते रहो का आदेश देती हुई और गेंद विकेट कीपर के दस्ता में 9 गेंदे 27 रन। फिर से एक लाजवाब गेंद है, आपने आखिरी गेंद पर सूचित खेला था, कुणाल आए, कुणाल ने कहा हम है ची बरोबर न ओळखले की या बॅटरची कमजोरी काय आहे आणि ती ओळखले मी तर म्हणेल या गोलंदाजांना। इथे मात्र बॅटची एज स्टॉप केल्या गेल्या चेंडूला एकच धाव मिळेल, कारण मीनं काय केलंय भरपूर काही सांगून गेले त्या मॅच मधील। सही का सर जी, देख रहा होगा अंपायर का निर्णय आएगा, वाइड बॉल का इशारा है। बेहतरीन शॉट है, पॉइंट पर खिलाड़ी गेंद पीछा कर एक बेहतरीन फील्डिंग, 2 रन पूरे कर जाएंगे, मगर आने वाली 6 गेंदें अब 23 रनों की दरकार है। 4 बड़े हिट लगाने होंगे इस मुकाबले को जीतने के लिए नगर 11 टीम लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मॅच ऑन 7 चेंडू 23 धावा, सुरुवातीचे 3 चेंडू झैदबाय खूप महत्वपूर्ण असतील। या सुरुवातीच्या 3 चेंडू मध्ये किती धावा येतील यावेळेस टॅप केला जातोय, मी तर म्हणेल प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये। 1 धाव तर पूर्ण केली, डबलचा कॉल, 2 धावा, पहिल्या चेंडूवर 2 धावा येत आहेत। 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि 5 चेंडू मध्ये 21 धावांची गरज साठी हे बघतात की नारंगीला मॅच आहे का रे, हा प्रश्न अनेक जण करतात आहे। मग परतीचा त्यांचा मात्र प्रवास सुरू होतो नारंगीच्या मैदानाच्या दिशेनं। अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता, आणखीन एक शॉर्ट बॉल त्या ठिकाणी, हा शॉर्ट बॉल देखील या ठिकाणी मिस केलाय। बाईच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळेल। नक्कीच हा देखील एक आणखीन आवाज आपण सातत्यपूर्वक या नारंगीच्या मैदानावर ऐकत आहोत। भरत मोरे यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत, वेलकम भरत, तुझं सरच स्वागत। ऑन साइडला फटका येतोय, 6 धावेचा षटकार। वेलकम है, स्वागत है इस नारंगी के मैदान पर। अगली गेंद खेल तैयार, 2 गेंदे 14 रनों की दरकार। ये वाइड बॉल आया है, मैच बन जाएगा क्या 2 गेंद में, दूसरी ओवर में जो डबल रन नहीं निकाला गया। फुल टॉस है, गेंद को खेला, गेंद हवा में, खिलाड़ी है, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने, गेंद सी मारे गए नहीं। अच्छी गेंद थी, जड़ में चेंजअप पे वेरिएशन किया था, हार्ड लगा मारा टीम ऑफ ने, बहुत ही बेहतरीन खेल खेला। और आपका खेल इस मैदान पर जो कि वहां पर एक सिंगल को डबल में कन्वर्ट करना था, वहां से थोड़ा सा बल्लेबाज बीट हुए, साथ हम जुड़ जाएंगे जिन्होंने रत्नागिरी रायगढ़ में अपनी आवाज की छाप छोड़ी और अंडर हम